आणि मधल्या काळामध्ये म्हणजे एक चर्चा अशी झाली, की भाजप एकनाथ शिंदेंना अ, कुठं कट टू साइज करण्याचा कॉर्नर प्रयत्न करत करते किंवा कॉर्नर करतंय, हां. कट टू साइज करण्याचा प्रयत्न हं, करतंय, दाबण्याचा प्रयत्न करतंय. बरोबर. या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं पुढचं भवितव्य काय वाटतंय हं, तुम्हाला? हं, हं. हा माझा प्रश्न. बरोबर. मला म्हणजे त्या स्वतःला अँगलनी हां, बघितलं तर. हां. नाही अशी परिस्थिती दिसते, की हं, आपण पाहिलं, की एकनाथ शिंदे यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला विकसित करत हं, म्हणजे शिवसेनेमध्ये अ, क्रमांक 2-3 स्थानावर असलेला नेता भारतीय जनता पक्षात येतो, मुख्यमंत्रीपद पटकावतो. हं, हं. मुख्यमंत्रीपद पटकावल्यानंतर जेव्हा मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, तर नाराजी पण दर्शवण्याची क्षमता त्यांनी स्वतःमध्ये ठेवली होती. ही ठेवलेली. साधी गोष्ट नव्हती. खरंय. कारण भाजपच्या नेतृत्वाला तशा प्रकारच्या नाराजीच्या याची सवय नाही किंवा चालत ऐकायची नाही त्यांना चालत काय. नाही, सवय नाही. तर तरीही त्यांनी ते केलं आणि अ, या महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलं. कसं आहे, की शेवटी त्यांच्या लक्षात आलं होतं, की तुम्ही 2च गोष्टी राजकारणामध्ये असतात सुहास बघा. उपयुक्तता मूल्य आणि उपद्रव मूल्य. उपद्रव. तर बरोबर. तुम्ही आयदर उपयुक्तता मूल्य सिद्ध करा हं. किंवा उपद्रव मूल्य दाखवत राहा. दाखवत. तर हे 2च गोष्टी असणारे लोकं राजकारणामध्ये मोठ्या जबाबदाऱ्या घेताना किंवा मोठ्या पदांवर जाताना आपल्याला दिसतात. निश्चित, तर एकनाथ निश्चित. शिंदे यांनी इथे उपद्रव मूल्यापेक्षा उपयुक्तता मूल्य सिद्ध करण्यासाठी मुंबईच्या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं आणि नक्की. याचा त्यांना नक्कीच फायदा येस. होईल.